बीड जिल्हा आणि वाढती गुंडगिरी। बीड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे। ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध असूनही आज बीड अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जात आहे। त्यापैकी एक गंभीर समस्या म्हणजे जिल्ह्यात वाढत चाललेली गुंडगिरी। ही गुंडगिरी केवळ कायद्याच्या यंत्रणेसमोरच नाही तर सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरत आहे। या व्हिडिओत आपण बीड जिल्ह्यातील वाढती गुंडगिरी आणि तिची काही ठळक उदाहरणं आणि या गुन्हेगारी प्रवृत्तीमागील प्रमुख कारणांचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी युवराज। बीड जिल्ह्यातील गुंडगिरीची काही ठळक उदाहरणं। पहिलं येतं राजकीय गुंडगिरी। बीड जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांचा थेट संबंध स्थानिक राजकारणाशी असल्याचं दिसतं। निवडणुकीच्या काळात प्रचंड हाणामारी, भीती दाखवणं, बळजुबरीने मतदान घेणं आणि विरोधकांना धमकावणं अशी अनेक उदाहरणं काही राजकीय नेत्यांचे समर्थक खुलेआम हत्यारबाज टोळ्या चालवताना याचा वापर करताना दिसतात। बीडमध्ये जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा सामाजिक संघर्ष झाले आहेत। यात प्रामुख्याने मागच्या काळात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद बघायला मिळाला। या संघर्षामुळे स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना संधी मिळाली, जे सामाजिक असंतोषाचं रूप घेतलं। बीड जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारातही मोठी वाढ झाली। शाळा, महाविद्यालय यामध्ये जाणाऱ्या मुलींना छेडणं, धमकावणं तसेच अपहरण व बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत। अनेक गुन्हेगार राजकीय किंवा सामाजिक पाठबळावर मोकळे फिरताना दिसतात। बीडमध्ये पोलिसांवर हल्ल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत। गुन्हेगारांना अटक करताना पोलीस कर्मचाऱ्यांवर गटाद्वारे हल्ला करणं, पोलीस ठाण्यांना धमक्या देणं अशा घटना कायद्याचा रोष जुगारून देणाऱ्या गुन्हेगारांची मानसिकता बीडमध्ये दर्शवते। आता बघूयात बीड जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी वाढण्यामागे मोठी असणारी समस्या म्हणजे अवैध धंद्याचे वाढते प्रमाण। बीड जिल्ह्यात दारूची अवैध तस्करी, वाळू माफिया आणि गुटखा विक्री यासारख्या अवैध धंद्यांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा मोठा सहभाग आहे। या टोळ्या एकमेकांशी संघर्ष करत असतात आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करतात। वाढत्या गुंडगिरीमागील काही मुख्य कारणं आहेत, ज्यामध्ये पोलीस यंत्रणेची मर्यादा, बीड जिल्ह्यातील पोलीस दलाचे मनुष्यबळ, साधनं आणि आर्थिक संसाधनं याची कमतरता आहे। अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेगारांवर कारवाई करण्याची क्षमता कमी आहे। तसेच काही ठिकाणी भ्रष्टाचार आणि राजकीय दबावामुळे कारवाई टाळली जाते। पुढचा मुद्दा येतो शिक्षणाचा अभाव आणि बेरोजगारी। जिल्ह्यातील तरुणांमध्ये शिक्षणाची पातळी कमी असून बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते। यामुळे अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळताना आपल्याला दिसतात, कारण त्यांना दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसतो। याच प्रवृत्तीचा फायदा गुन्हेगारी टोळ्या घेतात आणि नव्या तरुणांना गुन्हेगारीमध्ये ओढतात। यानंतरचा मुद्दा आहे न्याय प्रक्रियेतील विलंब। गुन्हे झाल्यानंतर न्याय मिळवण्यासाठी लागणारा वेळ खूपच जास्त असतो। साक्षीदारांना धमकावणं, पुरावे नष्ट करणं यामुळे गुन्हेगार सुटतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो। न्याय प्रणालीतील या उशिरामुळे गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही। यानंतरचा मुद्दा येतो माध्यमांचा चुकीचा प्रभाव। चित्रपट, सोशल मीडिया आणि काही टीव्ही कार्यक्रमांद्वारे गुंडगिरीला ग्लॅमराइज केलं जातंय। तरुणांमध्ये ही संस्कृती स्टाईल म्हणून बघितली जाते। यामुळे काही तरुण गुन्हेगारीकडे आकर्षित होताना आपल्याला दिसतात। सामान्य जनतेमध्ये याचे काहीतरी परिणाम होत आहेत, ते काय आपण बघूया। सामान्य जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। निवडणुका, सामाजिक कार्यक्रम किंवा अन्य सार्वजनिक उपक्रमांमध्ये सहभाग लोकांचा घटला आहे। कायद्याविषयीचा आदर आणि विश्वास कमी झालाय। गुन्हेगार अधिक बिनधास्तपणे बीडमध्ये वावरू लागले आहेत। बीड जिल्ह्याची एकूण प्रतिमा मलिन होत चालली आहे। बीड जिल्ह्यातील वाढती गुंडगिरी ही एक गंभीर समस्या असून ती केवळ कायद्याच्या चौकटीत न बसणारी नाही, तर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटकांशी संबंधित आहे। यावर मात करण्यासाठी केवळ प्रशासनच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे। गुन्हेगारीच्या विरोधात एकत्र लढा दिल्यासच बीडचा विकास आणि सामाजिक स्थैर्य शक्य होईल। या सगळ्या गोष्टींमुळे बीड जिल्हा सध्या गुंडगिरीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा। अशीच माहिती मी नक्की घेऊन येईल। तुर्तास एवढंच। धन्यवाद।